नाशिकच्या नवशा गणपती सर्व्हिस रोड येथे चेंबर लाईनचं काम सुरू होतं. MH15HH6061 डंपरचे ड्रायव्हर विश्वास रतन डंबाळे दुपारी 2:30च्या सुमारास नवशा गणपती येथून जात असताना अचानक ब्लास्ट सारखा आवाज आल्याने गाडी थेट खड्ड्यात पडली. या ड्रायव्हरला कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये, सुखरूप आहे, याच्याशी बातचीत केली. आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी थेट डंपरचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. स्टार न्यूज ब्युरो नाशिक. की काय कारण आपल्या निदर्शनासाठी? आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये नवशा गणपती हे प्राचीन मंदिर आहे, देवस्थान आहे. त्या ठिकाणी जाणारा तो रस्ता आहे आणि ही घटना घडल्यावर ताबडतोब मला फोन आला. त्या ठिकाणी मी जाऊन पाहणी केली. लगेच तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले. काही आमचे नगरसेवक त्या ठिकाणी आले, स्थानिक नागरिकही होते. परंतु असं निदर्शनास आलं की मला माहिती होतं की हा 2011 साली बांधलेला हा रस्ता आहे आणि 2011 साली बांधल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याकडून त्यावेळेस स्ट्रॉंग वॉटरच्या लाईन गेलेल्या आहे आणि सतत त्या ठिकाणी रहदारी ही सुरू असते. स्कूल बस असेल, स्थानिक रहिवासी क्षेत्र फार मोठं आहे, मोठे हायराईज बिल्डिंग तिकडे आहेत, त्याच्यामुळे नेहमीच वर्दळीचा रस्ता आहे, परंतु कॉलनी रोड आहे. मग असं असताना त्या ठिकाणी असा अचानक रस्ता कसा काय खचू शकतो, हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आमच्या निदर्शन झाला. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहणी केली त्यावेळेस लक्षात आलं की त्या ठिकाणी जी ड्रेनेज लाईन, जी स्ट्रॉंग वॉटर लाईन जी खालून गेलेली आहे, त्या स्ट्रॉंग तिथे चेंबर आहे, तिथे जॉईंट पण आहे आणि त्याच्यामुळे ते कधी लिकेज झालं हे प्रशासनही सांगू शकत नाही, स्थानिक नागरिकही सांगू शकत नाही आणि आम्हालाही माहीत नाही. पण ते आज त्या ठिकाणी उघडकीस झालं. ती जॉईंट लिकेज झाल्यामुळे तिकडनं पाणी कधी मुरत होतं माहीत नाही आणि त्या माती त्याच्यामुळे ती वाहत गेली आणि ज्यावेळेस एवढा मोठा हेवी लोडेड ट्रक त्या तिकडे गेला. खरं तर हा कॉलनी रोड आहे. कॉलनी रोडनं एवढ्या मोठ्या हेवी लोडेड ट्रक कधी गेल्या नाही. यापूर्वी तिकडं काम चालू आहे. त्या ठिकाणी नवशा गणपतीच्या घाटाचं काम सुरू आहे, सिंहस्थाचंच काम आहे ते आणि त्याच्या माध्यमातून मटेरियलच्या गाड्या येतात. परंतु एवढ्या हेवी लोडेड गाड्या कधी आल्या नाही आणि अचानक ही गाडी जात असताना तो रस्ता डायरेक्ट एवढा मोठा खड्डा पडला. हे खरं तर कोणाला विश्वासही पडत नव्हतं, पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा या सगळ्या गोष्टी निदर्शनास झालेल्या आहेत. पण मला असं वाटतं की 2011 पासून आता मला असं वाटतं 15 ते 16 वर्ष त्या रस्त्याला झालेले आहेत आणि सातत्याने तिथल्या नागरिकांची मागणी सुद्धा आहे की रस्ते रिन्युएशन झाले पाहिजे, रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे, कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे. काही जे रस्ते एकदम खराब झालेले आहेत. नाशिक शहरामध्ये सगळ्या ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला कॉलनी रस्त्यांची दिसेल. मागच्या 4 वर्ष प्रशासकीय कार्यकाळामध्ये नाशिककर किंवा अधिकाराने काम सांगणारा किंवा खड्डा जरी पडला तर नागरिक सहजरित्या नगरसेवकांना आपली तक्रार सांगतात, घंटागाडीने आली तरी सांगतात. परंतु मागच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये मला असं वाटतं नागरिकांना त्या ठिकाणी आपल्या अधिकार किंवा आपलं जे काही अडीअडचणी ते सांगण्यासाठी हक्काचं असं कोणी नव्हतं. ते बरोबर आहे ना, परंतु तुम्ही म्हणता हा नवीन रस्त्याची मागणी ते सगळं बरोबर आहे. वरचा रस्ता हा व्यवस्थित आहे, बरोबर, रस्त्याला प्रॉब्लेम नाही. खाली खड्डा पडला आहे, ती माती गेली कुठे हा एक प्रश्न आहे. आणि तुम्ही म्हणता की ड्रेनेजची लाईन ही लीक झाली असेल. अंडरग्राऊंड सगळं असताना हे लिकेज होतं कसं? म्हणजे ह्या कामाच्या दर्जाबाबतचे प्रश्नचिन्ह अनेक उपस्थित होतात. त्याच्यामुळे जर भविष्यात अशा घटना घडल्या तर त्या घटनेला जबाबदार कोण असेल? मग संबंधित अधिकारी जबाबदार असते. निश्चित ती जबाबदारी कोणावर आपण निश्चित करणार आहोत? संबंधित कॉन्ट्रॅक्टर करणार आहोत की संबंधित अधिकारी त्याला जबाबदार असणार आहे की ज्यांनी या कामाचं ऑब्झर्वेशन त्यांच्या आधिपत्याखाली त्यांना आपण जबाबदार आहोत. या खड्ड्याला कोण किंवा क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी. आता या खड्ड्याला कोण जबाबदार? आता संबंधित तो रस्ता ज्यावेळेस झाला त्यावेळेस 2011 आम्ही सुद्धा कॉर्पोरेटर नव्हतो आणि त्यामुळे आता त्याची आत्ता झालेली घटना आहे. आम्ही त्याची लगेच आता अधिकाऱ्यांना बोलवलं आहे. त्यांची माहिती घेऊन त्यावेळेस कोण अधिकारी इंजिनियर त्या ठिकाणी होते, कोण कॉन्ट्रॅक्टर होता त्याची माहिती मागवतो आणि कोणावर जबाबदारी आता ही निश्चित करायची आहे. आता त्याच्यावर आम्ही मीटिंग करणार आहोत. ही घटना या सगळ्याचा प्रश्न आहे, कारण ज्यावेळेस आपण एवढा त्रास सहन करून नागरिकांना असं वाटतं की उद्याचं नाशिकचे रस्ते हे चांगले सुसज्ज चांगले नाशिककरांसाठी होणार आहे. परंतु आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्यामुळे ही चिंतेची बाब त्या ठिकाणी समोर येते. कारण हे कामं करून 2 वर्ष 3 वर्षात आपण त्यांच्याकडे त्या कॉन्ट्रॅक्टर जे कोणी असतील त्यांच्याकडे त्याची लायबिलिटी देतो, परंतु त्याच्यानंतर याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? कारण ज्यावेळेस काम आपण करतो आणि आपण नागरिकांना सांगतो की पुढच्या 25-30 वर्षासाठी हा रस्ता नागरिकांसाठी चांगला असणार आहे, सक्षम असणार आहे, भक्कम असणार आहे, परंतु आज ह्या रस्त्याला 15 वर्ष झालेले आहे आणि हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे. आता तो कोणी केला काय केला त्याच्यावर माहिती आम्ही घेतोच आहे, परंतु भविष्यात हे रस्ते करोड रुपये खर्च करून आपण जे करतोय त्या रस्त्यांची जी काही आयुष्यमान आहे किंवा त्याची लॉयल्टी आहे, कोणाची लॉयल्टी असणार आहे जर भविष्यामध्ये अशा घटना घडल्या. आणि आता क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही त्याच्यावर मीटिंग घेणार आहोत आणि आजच याच्यावरती आत्ताच येणाऱ्या काळामध्ये याची जबाबदारी ही फिक्स करणार आहोत.